नमस्कार. MyMTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी वेदश्री दवणे. आपल्या रूढ समजुतींवर भाष्य करणारी, समकालीन वास्तवाला थेट जाऊन भिडणारी कादंबरी इन्शाअल्लाह विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत कादंबरीकार अभिराम मडकमकर सरांची. सर, आपल्या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. नमस्कार सर, मला पहिला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आजच्या काळामध्ये वाचकाची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवणं हे लेखकासमोर किंवा कादंबरीकारांसमोर एक खूप मोठं आव्हान झालंय. तर आपल्याला हे इन्शाअल्लाह कादंबरी लिहिताना आपण खूप उत्तम पद्धतीने ते पेललंय, तर आपल्याला हे कसं शक्य झालं सर? आणि ह्यालाच जोडून मला एक विचारायला आवडेल की आजची साधारण कादंबरीची परिस्थिती बघता आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं त्याविषयी? ही गोष्ट खरी आहे की अटेन्शन पिरियड आता कमी झालेला आहे. म्हणजे की सलग वाचनाची लोकांना आता सवय राहिलेली नाही. त्याच्यामुळे सलगपणे कादंबरी वाचून काढणं, एका रात्रीत वाचून काढली वगैरे असं खूप आता अभावानेच ऐकायला येतं. त्यामुळे अशा काळामध्ये जेव्हा लोकांचा हा अटेन्शन पिरियड कमी झाला आहे, त्यावेळेला कादंबरी लिहिणं खरोखरच एका पद्धतीने आव्हानात्मक आहेत. पण मला दुसरंही एक असं वाटतं की लोक व्हिज्युअल मीडिया कडे वळत असताना सुद्धा लोकांना अजूनही वाचायला आवडतं. म्हणजे आज जर कादंबरीची परिस्थिती, म्हणजे आता या कादंबरीचं सांगायचं झालं तर 8व्या महिन्यामध्ये दुसरी आवृत्ती आली लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं लोक वाचतायत आणि लोक चांगल्या प्रमाणामध्ये वाचतायत आणि लोकांना वाचायला हवं आहे. हो, नक्कीच सर. आणि ह्यालाच म्हणजे मी जेव्हा स्वतः कादंबरी वाचायला घेतली तेव्हा अगदी शेवटपर्यंत मला ती सोडवली नाही, म्हणजे नक्कीच ते आहे. तर पहिल्यांदा मी जेव्हा कादंबरी हातात घेतली आणि उघडून मी त्याची अर्पण पत्रिका वाचली तेव्हा माझं लक्ष त्याने एकदम वेधून घेतलं आणि मला खूप मजेशीर वाटलं ते. कारण की ज्यांचा खरं तर साहित्याशी काहीच संबंध नाहीये अशा विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञाला गॅलिलिओला आपण आपली कादंबरी अर्पण केली आहे. तर नेमकं त्यांना का अर्पण करावीशी वाटली कादंबरी? मुळात गॅलिलिओनी नेमकं काय केलं तर त्यांनी रूढ समजुती आणि रूढ धारणा ज्या आहेत त्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं आणि त्याला आव्हान दिलं, चॅलेंज केलं किंवा त्याला प्रश्न विचारला. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या रूढी आणि परंपरांना सगळा जो काही प्रश्न विचारला तो त्याच्या अगेन्स्ट उभा राहिला. आणि ते मला खूप महत्वाचं वाटलं, कारण या कादंबरीमध्ये नेमकं तेच होणार होतं की मुस्लिम समाजातल्या काही रूढ समजुती, धारणा किंवा धर्मग्रंथाबद्दलच्या ज्या काही धारणा आहेत त्या सगळ्यांना यातली माणसं क्वेश्चन करणार होती, प्रश्न विचारणार होती. आणि त्यामुळे एका परीनं मला असं वाटतं की गॅलिलिओनं जी परंपरा सुरू केली ती परंपरा इथे रफिक आणि जुल्फीपर्यंत येऊन पोचते आणि म्हणून तो आद्य आहे असं मला वाटलं आणि म्हणून त्याची आठवण सुरुवातीला मी केली आणि त्याला कादंबरी अर्पण केली. ओके सर, त्याच्याच मध्ये जेव्हा आपण भाषाशैली कादंबरीची बघतो तेव्हा अर्थात म्हणजे वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या. तर आपण साधारण एक मध्यमवर्गीय सुरक्षित वातावरणामध्ये राहिलेले आहात, लहानाचे मोठे झाले आहात. तर आपण जी भाषाशैली वापरली आहे तर त्या ज्या भाषेच्या छटा आहेत ते लहजे जे आहेत ते आपल्याला नेमके कसे सुचले, कुठे मिळालेत ते? खरं तर त्या काळचा मध्यमवर्गीय हा फार काही सुरक्षित वगैरे नव्हता. म्हणजे आर्थिक म्हणजे आपण बघतोच की आपल्या आजूबाजूला नोकरीसाठी किंवा आर्थिक स्थैर्यासाठी म्हणजे आपलेच वाडवडील ज्या पद्धतीने त्यांनी तो जो संघर्ष करायला लागला, पण त्या संघर्षाचं सावट आमच्या पिढीवरती त्यांनी पडू दिलं नाही. याचं कारण असं त्यांच्या गरजा त्यांनी कमी ठेवल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की ते वातावरण जरी फारसं सुरक्षित नसलं तरी सुद्धा त्याचं सावट आमच्यावरती आलं नाही. आणि त्यामुळे झालं असं की कोल्हापूरला वडिलांची बदली झाल्यावर आम्ही जिथे राहायला गेलो ती मुस्लिम वस्ती होती. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबानी साधारणतः कुठे घर घेतलं असतं, पण त्या पद्धतीचं त्यांच्या डोक्यातही आलं नाही. आर्थिकदृष्ट्या जिथे परवडतं तिथे आपण राहायचं, अशा पद्धतीने तिथे मी राहायला गेलो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या सगळ्या जनजीवनाशी आम्ही इतके मिसळून गेलो किंवा म्हणजे माझे सगळे मित्र घरामध्ये गणपती बसवायला यायचे, मी ईदला तिकडे जायचो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तेच सगळं वातावरण होतं. म्हणजे अनेकदा मी त्या माझ्या मित्रांच्या बरोबर बसून कुराण वाचलेलंही आहे किंवा वाचायला अलिफ बे ते से हा सगळं शिकायचा प्रयत्नही केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. पण भाषेची गंमत अशी आहे ना की या भाषेसाठी मी वेगळं काही केलं नाही, कारण ही भाषा इतकी तिथे त्या वातावरणामध्ये राहून 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 माझ्या जिभेवरती चढली होती की मी गमतीने असं म्हणतो की ही भाषा माझी दुसरी मातृभाषाच आहे.
मराठी इतकीच सफाईनं मी ती बोलू शकतो, ती लिहू शकतो. ओके. त्यामुळे ही कादंबरी लिहित असताना भाषेसाठी वेगळं काही करायला लागलं नाही. पण कसं होतं की ही घटना किंवा ही कादंबरी जिथे घडते त्या मोहल्ल्याची ही भाषा आहे. त्यामुळे आपोआपच ती न सांगता ती पात्र त्या भाषेमध्येच बोलायला लागली आणि त्या भाषेमध्येच व्यक्त व्हायला लागली. अच्छा. आणि म्हणून यामध्ये ती, आणि ही खूप इंटरेस्टिंग भाषा आहे. ती मराठी साहित्यामध्ये काही पहिल्यांदा आलेली नाही, पण खूप कमी वेळेला आलेली आहे. म्हणजे अशा अपराध आहेत त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, हुसेन जमादारांच्या आत्मचरित्रामध्ये, काही कथांमध्ये वगैरे ती आपल्याला दिसते. ती मराठी, उर्दू, हिंदी आणि थोडंसं कन्नड याचं एक मिश्रण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये उर्दू शब्द आहेत त्याच्यामध्ये. आणि गमतीचा भाग म्हणजे ना की जसं जन्नत जहन्नुम वगैरे उर्दू शब्द आहे, हो. किंवा काही काही तर सरळ सरळ भाषांतर आहे. म्हणजे की मावशी अनवर आहे का, खाला अनवर आहे क्या, इतकं सहज ते भाषांतर आहे. म्हणजे त्याला काही हे नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यातली जी शिवी आहे की त्याच्यामध्ये पण मी वापरलेली आहे, आई मुलाला म्हणते तेरा मुर्दा बिटाया भिताड नजीक. आता मुर्दा बसवणं म्हणजे प्रेत, मनुष्य मेल्यानंतर प्रेत बसवणं हे हिंदू समाजातही नाहीये, हे मुस्लिम समाजातही नाहीये. पण त्या बाजूला असलेल्या आजूबाजूच्या मला वाटतं लिंगायत समाजामधली जी तर ती कुठेतरी या ह्याच्यामध्ये येऊन पोहोचली आणि इथे ती त्या जीवनाचा एक भाग झाली. अशा पद्धतीने मला असं वाटतं ना की या भाषेने आजूबाजूचा सगळा समाज, सगळी भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक, या सगळ्या गोष्टींचा त्या भाषेवरती एक प्रभाव होऊन ती एक त्यातनं एक छान भाषा निर्माण झाली. आणि मी नेहमी असं म्हणतो, बंगाली गोड आहे असं म्हणतात, तसंच मला असं वाटतं की मालवणी सुद्धा तितकीच गोड आहे आणि बागवानी सुद्धा तितकीच गोड हो आहे. सर. म्हणजे लहानपणापासून आपल्यावरती त्या भाषेचे सुद्धा संस्कार हो, झालेले हो. आणि म्हणजे आपल्यामध्ये ती भाषा मुरली आहे. ते हो. आपल्या आणि त्या लिखाणातून- भाषेतली गाणी बिणी जी आहेत त्याच्यामध्ये जी मी वापरली आहेत ना, ती लहानपणी लग्नाबिग्नामध्ये खूप लहानपणापासून ऐकलेली गाणी आहेत. त्याच्यामुळे ती इतकी म्हणजे खरं तर माझ्या ही संपूर्ण कादंबरी आणि या कादंबरीतलं जे विश्व आहे ना, ते माझ्याच जगण्याचा एक भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे लोक मला असं म्हणाले, अरे अभिरामणी इन्शाल्ला, तर मी म्हणतो की हो, कारण माझ्या जगण्याचाच तो एक भाग आहे. खरंय. त्यामुळे तो कादंबरीमध्ये उतरला. तेच सर, मला ह्याच वरून पुढे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की कादंबरीमध्ये धर्मांमध्येच नाही तर धर्माअंतर्गत सुद्धा कुठेतरी तणाव दिसतायत, हो. तणाव दिसतोय, अस्वस्थता दिसते. म्हणजे एकंदर अज्ञान, सूड किंवा धर्मांधता हे सगळे आपल्या कादंबरीचे विषय. तर नेमकी आपल्याला इन्शाल्लाह कुठे सापडली? खरं ही गोष्ट अशी आहे की खरोखरच आज मुस्लिम धर्मामध्ये एक विलक्षण अस्वस्थता आहे. कारण धार्मिक पगडा एकीकडे आहे आणि दुसरीकडे विज्ञान आणि वैज्ञानिक गोष्टी सुद्धा समोर आलेल्या आहेत. इंटरनेटमुळे तर सगळं जग ओपन झालेलं हो. आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मामधल्या तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये ही एक घुसळण आतली चालू आहे की आपली नेमकी आयडेंटिटी काय, म्हणजे आपण त्या धर्माशी, धर्मग्रंथाशी किती जोडलेले असणार आहोत आणि बाहेरचं सगळं जे वारं आहे त्याला आपण कसं सामोरं जाणार आहोत, ही प्रचंड मोठी घुसळण चालू आहे. आणि त्याच्याबद्दल सतत माझ्या मनामध्ये हे व्हायचं आणि मी सतत माझगावकरांशी बोलायचो. आणि ॲट एनी कॉस्ट आलं, त्याच्या 3 एक आवृत्त्या निघाल्या, ते सगळे झाल्या. ते सतत मला म्हणत होते की आता नवीन काय. आणि एकदा तेच मला म्हणाले की अभिराम, तुला कळतंय का की ही तुझ्या आतली जी सगळी घुसळण आहे ना, की ही म्हणजे मुस्लिम समाजातली जी घुसळण आहे ती तू सुद्धा अनुभवतोयस आणि तीच तुझ्या कादंबरीचा विषय होऊ शकते. आणि मग मी त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. आणि मग नेहमीप्रमाणे विनया खडपेकर ज्या संपादन करतात माझ्या कादंबऱ्यांचं, त्यांनी कादंबरी या फॉर्म बद्दल त्या खूप मला मार्गदर्शन करत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये, आणि तिथून ती कादंबरी सुरू झाली. आणि ही घुसळण कशी आहे तर प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे आपल्या धर्माला, आपल्या धर्मग्रंथाला, आपल्या रूढी परंपरा या सगळ्यांना प्रश्न विचारले जात आहेत. आणि हे प्रश्न विचारण्याची परंपरा त्या समाजामध्ये नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो एक घुसळणीचा काळ आता आहे. आणि मला वाटतं की ही घुसळण त्याच्यामध्ये येणं खूप महत्वाचं होतं आणि म्हणून मी या कादंबरीकडे वळलो. त्यामुळे मुस्लिम समाजाची घुसळण आहे आणि त्याच वेळेला माझ्याही मनामध्ये ती घुसळण चालू आहे. पण त्याचबरोबर मला दुसरी एक गोष्ट असं लक्षात येत होती या सगळ्या याच्यामध्ये की मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे एक ठराविक चौकटीचे दृष्टिकोन आहेत. म्हणजे मुस्लिम समाजाकडे विक्टीम म्हणून पाहायचं किंवा संपूर्णपणे राजकीय परिप्रेक्षामध्ये मुस्लिम समाजाच्या कडे पाहण्याची आतापर्यंतची आपली एक पद्धत आहे किंवा चौकट आहे. मला असं लक्षात आलं की फक्त राजकीय दृष्टिकोनातनं यातनं जर आपण पाहायला लागलो ना तर त्यामध्ये मुस्लिम समाजाचंच नुकसान आहे. मग प्रत्येक गोष्टीला अमुक पक्ष जबाबदार आहे किंवा अमुक विचारसरणी जबाबदार आहे किंवा अमुक लोक तुमच्या दुरावस्थेला जबाबदार आहेत असं म्हणून मूळ प्रश्नांपासून पलायन करण्याची एक वृत्ती त्या ठिकाणी दिसते. मग माझ्या असं लक्षात आलं की राजकीय वातावरण तर आहेच, ते सगळीकडे आहे आणि त्याचा परिणाम दिसतोच, तो कायमच दिसत आलेला आहे. पण मुस्लिम समाजाचे महत्वाचे प्रश्न त्यांचं अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, धार्मिक बंदिस्तता आहे. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की जेव्हा चॅनलवरती मशिदीच्या प्रवेशावरती चर्चा सुरू असते
नॅशनल चॅनलमध्ये त्याचा उल्लेख मी कादंबरीत केला. नॅशनल चॅनलमध्ये सुद्धा विचारलं जातं की दाखवा कुठे कुराणात लिहिलंय. त्यातलं रफिक असं म्हणतो की मी म्हणतो की पहिल्या पानावर लिहिलेलं आहे की मस्जिदीत स्त्रियांना प्रवेश नको. मी ते का स्वीकारायचं? मला मी त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, मला ते नाकारण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीने धर्मग्रंथाला नाकारणारी एक वेगळ्या प्रकारची एक मुवमेंट सगळी सुरू झालेली आहे आणि त्याकडे आपण पाहतच नाही. आणि म्हणून मुस्लिम समाजाचा खरा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे ती खूप सडेतोड झालेली आहे. काही ठिकाणी थोडी हार्ड हिटिंग सुद्धा झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी याच्यामध्ये असं वाटतं की पुरोगामित्व हे सगळ्यात महत्वाचं मूल्य आहे. कुठल्याही समाजाला पुढे जायचं असेल तर पुरोगामित्वाशिवाय पर्याय नाही. म्हणून आंबेडकर असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, फुले असतील, यांनी काय रुजवण्याचा प्रयत्न केला तर पुरोगामित्व. तेव्हा पुरोगामित्व हा शब्द नव्हता, सुधारणावादी हा तो मला जास्त खरं योग्य वाटतो. पण झालं असं ना की पुरोगामी असणं म्हणजे मी एखाद्या लायब्ररीचं किंवा एखाद्या संस्थेचं आजीवन सभासदत्व घेतलं पैसे भरून की मी झालो त्याचा, तसा मी आजीवन पुरोगामी नसतो, होऊ शकत नाही. मला सतत त्या संघर्षातनं जावं लागतं. तो एक आंतरिक संघर्ष असतो. आजूबाजूचं विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टी, निसर्ग, या सगळ्याशी क्षणोक्षणी मला समतोल साधायचा प्रयत्न करणं हे पुरोगामित्व असतं. ते आज संपलेलं आहे. आजचं पुरोगामित्व हे साचलेलं आहे. आजचं पुरोगामित्व अमुक एका पक्षाला, एका धर्माला किंवा एका याला नावं ठेवली की तुम्हाला पुरोगामित्वाचं सर्टिफिकेट मिळतं. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं सर्टिफिकेट देणारी किंवा या मोजपट्ट्यांना मानणारी माणसं सुद्धा या कादंबरीमध्ये आहेत. त्यातला जो बहुसंख्य हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला पुरोगामित्वाकडेच नेण्याची आवश्यकता आहे. पण जर पुरोगामित्वच साचलेलं असेल तर ते कसं घेऊन जाईल? आणि म्हणून या कादंबरीमध्ये मी नेहमी असं म्हणतो की आम्ही पुरोगामी, आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारतो. आम्ही सरकारची चिकित्सा करतो, आम्ही विरोधी पक्षांची करतो, आम्ही साहित्यिकांची करतो, सगळ्यांची चिकित्सा आम्ही करतो. आम्ही पुरोगामित्वाची चिकित्सा कधी करतो का? पुरोगामित्वाची चिकित्सा करणं आवश्यक आहे जे संपलेलं आहे आपल्याकडे. आणि म्हणून या कादंबरीमध्ये स्पष्टपणे एक पात्र असं म्हणतं की आजचं पुरोगामित्व भंजाळलेलं आहे. आज पुरोगामी नाही तर पुरोगामी असल्याचा भ्रम बाळगणारे पुरोभ्रमी या समाजामध्ये आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे खूप आयदर आपण त्यांच्याकडे व्हिक्टिम म्हणून बघतो आणि इतकी घट्ट मिठी मारायला जातो की गुदमरून हे होतं, तर काही लोक अत्यंत अविश्वासाने बघतात. या दोन्ही टोकांना हे करून ध्रुवीकरण नाकारणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी स्पष्टपणे म्हणते की ध्रुवीकरण नको. ध्रुवीकरण झालं तर प्रश्नांकडे आपल्याला वळता येत नाही, लक्ष देता येत नाही. आणि म्हणून हे सगळं आतमध्ये चालू होतं. ते माझगावकरांना कळत होतं आणि तेव्हा माझगावकर म्हणाले आता सोशल मीडिया बंद करायचा, कुलूप लावायचं. आता कारण काय होतं, सोशल मीडियावर तुम्ही एकदा व्यक्त होऊन गेलात ना की तुमच्या डोक्यातनं तो मुद्दा जातो. बरोबर आहे. व्यक्त न होता ते आतल्या आत खळबळ वाजत राहिली ना की मग कादंबरीतनं ती बाहेर व्हायला लागते. आणि म्हणून त्यांनी ते हे केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरोखरच ती वस्ती मला उभी करता आली, ते वातावरण मला उभं करता आलं. आणि वाचणाऱ्या अनेकांनी मला असं म्हटलं की अरे आम्हाला हे माहितच नव्हतं, आमच्या मनामध्ये मुस्लिम समाजाबद्दल किती गैरसमज होते. आणि अनेक जण म्हणाले की नाही हे बरोबर आहे. म्हणजे सलीम मुल्ला ज्याचं मुखपृष्ठावरती चित्र आहे तो माझा मित्र आहे आणि तो त्या मोहल्ल्यामध्येच आहे. तर त्याला मी आधी कादंबरी वाचायला दिली. म्हटलं की मला हे सांग की याच्यामध्ये तुला काही खटकतंय का? तर भाषेतल्या काही ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर आम्ही चर्चा केली. कारण मला असं वाटतं ना की समाजातल्या जुल्फींनी ती कादंबरी वाचली पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून मी हे केली. इरफान मुजावरनी मला मदत केली, तर मला कुराणच पाठवून दिलं, कुराण शरीफची प्रत पाठवून दिली अभ्यास करण्यासाठी यायची. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की मी या कादंबरीवरती तो सगळा पसारा जो आहे तो मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत त्याचाही त्याच्यामध्ये आवाक आला. आणि परत मी असं म्हणतो की मी कधीच प्रश्नांवरती कादंबरी लिहित नाही, मी माणसांची गोष्ट सांगतो. ही माणसं मला आजूबाजूला दिसली, मला मुमताज दिसते, मला जमीला दिसते, मला जुल्फी दिसतो, मी त्यांची गोष्ट सांगितली. ती जेवढी तुम्ही प्रामाणिकपणे सांगाल तितक्या प्रामाणिकपणे ते सगळे आपले प्रश्न घेऊन आपल्या समोर उभे राहतात. त्यामुळे मी प्रश्न मांडलेले नाहीत मुस्लिम समाजाचे, मी मुस्लिम समाजाच्या गोष्टी सांगितलेल्या. सर हेच की म्हणजे आपली कादंबरी वाचताना व्यक्तिरेखांविषयी पण एक वेगळंच कुतूहल निर्माण होतं की आपली जे रफिक किंवा जुल्फी सारखी जी पात्र आहेत त्यांच्यावरती आपण समर्थ रामदास स्वामींचा म्हणूयात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बहिणाबाईंचा, जीएनचा, यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा आपण यांच्यासारख्या पात्रांवरती एक प्रभाव असलेला दाखवून दिलाय. तर त्याबद्दल आपण काही सांगाल का? म्हणजे मला एकाने प्रश्न असा विचारला होता की त्यातला जुनैद जो आहे त्याला हेच लेखक का आवडतात. बरोबर.
त्याला एक ठराविक चौकटीतले लेखक आवडायला पाहिजे. तर मी असं म्हणतो की सर्वच प्रकारच्या चौकटी मोडणारा तो जुनैद आहे किंवा यातली माणसं आहेत. हो. आणि त्यामुळे जीए काय, रामदास स्वामी काय, बहिणाबाई काय, या सगळ्यांनी माणसाच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाच्या मूलभूत प्रवृत्तींबद्दल बोलायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या मूलभूत प्रवृत्तींबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा आपण स्थळ, काळ, धर्म, रंग, जात, जमात सगळं ओलांडून पलीकडे जातो. बरोबर. ही त्या पद्धतीची माणसं होती. जीएंनी कोणाबद्दल लिहिलं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जीए माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीबद्दल चिंतन करताना आपल्याला दिसतात. बरोबर. आणि त्या मूलभूततेचा ध्यास रफिकला आहे, जुल्फीला आहे, जुनैदला आहे, आणि म्हणून या पात्रांबद्दल ते बोलत असतात. सर, मगाशी आपण असं म्हणालात की आपली पण मनामध्ये घुसळण होत होती, तर यालाच जोडून मला एक विचारायचंय की इन्शाल्लाह कादंबरीतून म्हणूयात किंवा आपली इतर जी नाटकं आहेत की ज्याचा त्याचा प्रश्न किंवा सुखाशी भांडतो आम्ही, ह्या नाटकांमध्ये सतत एक वैचारिक संघर्ष आपण दाखवलाय. तर नेमका हा संघर्ष व्यक्त करताना तो संघर्ष लेखक अभिराम भडकमकर यांचा होता की त्या व्यक्तिरेखांचा जो संघर्ष होता? हा खरं खूप कठीण प्रश्न आहे आणि त्याची सीमारेषा म्हणजे पाहणं सुद्धा खूप अवघड आहे. तो एकाच वेळेला लेखक अभिराम भडकमकरचाही संघर्ष असतो आणि मी नेहमी असं म्हणतो की माझी नाटकं हे माझ्या सभोवताला दिलेली माझी एक प्रतिक्रिया असते. पण त्याचबरोबर एक लेखक म्हणून प्रयत्न आपला असाही चाललेला असतो की तो फक्त सभोवताल किंवा तो जो एक काळ आहे त्या काळापुरतं ते राहू नये, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी, मी म्हटलं त्याप्रमाणे जसं जीएननी एक मूलभूत चिंतन केलं तसंही मूलभूत चिंतन त्याच्यामध्ये व्हावं. आणि म्हणून आजूबाजूच्या काळावरती असलेलं ज्याचा त्याचा प्रश्न मी जेव्हा लिहितो तेव्हा आस्तिक आणि नास्तिक याच्या एका मूलभूत चिंतनाकडे जाण्याचा मी प्रयत्न तरी करतो. इन्शाल्लाह मध्ये सुद्धा आत्ताच्या मुस्लिम समाजाबद्दल बोलत असतानाच मला असं वाटतं की मुळातच सतत आपण आपले धर्मग्रंथच नव्हे तर आपल्या आस्था, आपले विचार याला सतत आपण प्रश्न विचारत राहिलं पाहिजे आणि ते काळाशी अपडेट करत राहिलं पाहिजे. तर त्यामुळे हा संघर्ष माझाही आहे, माझ्या आजूबाजूचाही, या व्यक्तिरेखांचाही आहे. काही लोकांना असं म्हणायचं की लोक म्हणतात की जुल्फीला आम्ही तुझ्यामध्ये बघतो, अच्छा, असं काही लोकांनी मला म्हटलं. तर मला ते खूप चांगल्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट वाटलं. पण मला असं वाटतं की मी जेव्हा लिहितो तेव्हा प्रत्येक पात्रामध्ये माझा काहीतरी एक अंश असतोच एका वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मी त्याला जास्त आणि दुसरं कसं होतं, मी माझ्या अँगलनी त्याच्याकडे पाहण्यापेक्षा, म्हणजे जसं हेमिंग्वे नेहमी सांगतात की रायटर हॅज टू अंडरस्टँड, त्यांनी जज करू नये की हा बरोबर किंवा हा चूक, न्याय देऊ नये लेखकांनी. तर मी त्याला त्याच्या कक्षेमध्ये जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जेव्हा मी रफिक बद्दल लिहितो तेव्हा रफिक सतत सगळं जाळा तोडा, ते धर्मग्रंथ आणि सगळं नाकारा वगैरे असं करणार आहे. आणि जुल्फी नाही, म्हणजे रफिकला क्रांती हवी आहे आणि जुल्फीला उत्क्रांती हवी आहे. मी दोन्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बरं सर, आता आपण म्हणालात की आपण हेमिंग्वेचं उदाहरण दिलं, तर त्यालाच म्हणजे हे की आपण लेखकाबरोबर दिग्दर्शक सुद्धा झालात आणि त्याच्यामध्ये आपण आम्ही असू लाडके सारखा इतका संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलात. तर तो चित्रपट करताना त्या विशेष मुलांबरोबर त्यांच्या पालकांचं आपण एक भावविश्व उभं केलं, तर तो एक लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून आपला काय अनुभव होता? तो खरं फार विलक्षण अनुभव होता आणि अकस्मात आलेला अनुभव होता. माझ्या डोक्यातही नव्हतं. मी त्या शाळेच्या गॅदरिंगला गेलो, ते पाहिलं आणि मला असं वाटलं की ती सगळी ऊर्जा आली पाहिजे. मग ती डॉक्युमेंटरीमध्ये आणायची का चित्रपटात आणायची, असं करत 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 मी त्या दिवसापासून, तोपर्यंत तो विषयही माझ्या डोक्यात नव्हता. पण त्या दिवसानंतर मी पूर्ण झपाटल्यासारखा त्या विषयाच्या मागे लागलो आणि पैसे जमवले, सगळं हे केलं आणि तो चित्रपट केला. आणि या ह्याच्यामध्ये त्यामुळे तो खूप विलक्षण अनुभव अशासाठी होता की माझ्या असं लक्षात आलं की, आणि बरं दुसरी गोष्ट अशी, त्यातल्या कुठल्याही पालकाशी म्हणजे मी ज्याला काय म्हणतो, माझं साधर्म्य नाही, कारण पेशन्स इतके आहेत त्या पालकांना आणि शिक्षकांना. मी एकदा खरंच त्यांना, शिक्षिकेला तिथल्या एक असं विचारलं की तुम्हाला रागच येत नाही? त्यामुळे रागवून करू काय? आणि म्हटलं की हे अशक्य आहे, म्हणजे की आमच्या दृष्टीने, की त्याच्यामुळे की नाही, चिडचिड करून काही होत नाही. आणि साधी गोष्ट अशी आहे की तिथे एक शिक्षिका दुसरीला सांगत होती की आता तो स्वतःच कपडे घालतो आणि स्वतः जेवतो, त्याचं वय होतं 13. माझ्या असं लक्षात आलं, अचिव्हमेंट, आपण आपल्या अचिव्हमेंट ज्या आहेत ना त्या एका वेगळ्या नजरेने बघतो, त्या बाईंच्या दृष्टीने ती अचिव्हमेंट होती. त्यामुळे आपल्या सगळ्या जगण्याच्या मोजपट्ट्या, आपल्या यशाच्या मोजपट्ट्या, आपल्या सगळ्या, आपल्याला काय मिळालं पाहिजे याच्या सगळ्या मोजपट्ट्या, या सगळ्या मोजपट्ट्या त्या चित्रपटाने माझ्याबद्दल, माझ्या बाबतीत, सुबोधच्या बाबतीत, नीना, गिरीश, विक्रमजी, सगळ्यांच्या बाबतीत बदलून टाकल्या.
म्हणजे आम्ही जगण्याकडे खरोखरच वेगळ्या नजरेने पाहायला शिकलो त्या वातावरणामध्ये राहून, असं मला वाटतं. हे त्या चित्रपटाचं मोठं आमच्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं. नाही, खरंच सर, म्हणजे इतका आजही चित्रपट क्षेत्रामध्ये इतके संवेदनशील विषय मांडले जातात आणि त्याचबरोबर की वास्तवता दाखवणारे चित्रपट येतात. म्हणजे की आपल्याकडे आत्ता एक सध्या प्रोमो वादामध्ये आहे, आपण बघतोय तर आत्तापर्यंत सिंहासन किंवा वजीर यासारख्या राजकीय वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटांमधून प्रतिकात्मक पद्धतीने तो चित्रपट वास्तव चित्रपट मांडला गेलाय. परंतु आजचा चित्रपट बघता की वास्तवता दाखवण्याच्या नावाखाली हिंसा किंवा लैंगिकता यांचं बटबटीत दर्शन जे दाखवलं जातं, घडवलं जातं, तर ते खरंच त्याशिवाय पटकथा पूर्ण होऊ शकत नाही का? की अगदी आजचं आपण उदाहरण घेऊ की आता नुकताच रिलीज झालेला पुष्पा चित्रपट, तर इतकं हिंसेचं किंवा लैंगिकतेची जी बटबटीत वर्णनं केली जातात किंवा दाखवली जातात, त्याशिवाय चित्रपट नाही का पूर्ण होऊ शकत? आपलं काय मत आहे त्याबद्दल? मुळात मी हिंसा किंवा लैंगिकता दाखवण्याच्या अजिबात विरोधात नाही, कारण ते आयुष्याचं एक अंग आहे आणि तो आयुष्यातला एक फार अनअवॉइडेबल अशा पद्धतीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते दाखवण्यात काही चुकीचं आहे. पण आपण जेव्हा सिंहासनचं नाव घेतो तेव्हा आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की ते अरुण साधू आणि विजय तेंडुलकरांच्या सारख्या खऱ्या अर्थाने पत्रकारिता जगलेल्या आणि राजकारणातलं खरं वास्तव म्हणजे त्यांना माहीत, त्यांच्या आजूबाजूला ते सगळं घडत होतं. त्यामुळे त्यांनी दाखवलेलं जे वास्तव होतं ते इतकं 100 नंबरी होतं, 52 कशी होतं की त्यांनी खरंच आपण भेलकांडून गेलो. आपल्याला पहिल्यांदा हे सगळं त्या ह्याच्यामधलं दिसत होतं. त्यामुळे या लोकांच्या जगण्याचा तो भाग होता. अरुण साधू काय किंवा तेंडुलकर काय, अनेक दशकं पत्रकारिता केल्यानंतर त्यातनं ते आलेलं सगळं होतं. त्यामुळे तो फरक पडणारच. आणि अश्लीलतेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं ना की चंद्रकांत काकोडकरांच्या क्षमा कादंबरीवरती केस झाली होती. काकोडकर आपल्याला फक्त रोमॅन्टिक कादंबऱ्यांसाठी माहिती आहे, पण त्या माणसाचा सगळ्यात मोठा आविष्कार स्वातंत्र्याचा लढा आपण त्याचा कधीच कुठे उल्लेख करत नाही. सगळ्यात मोठा आविष्कार स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा म्हणजे त्यांनी क्षमा कादंबरीसाठी स्वतः पैसे खर्च करून तो लढा ते लढले. आणि त्यावेळेला 3 कोर्टांमध्ये त्याच्यावरती हे झालं, जिल्हा हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तर पहिल्यांदा ते जिंकले, दुसऱ्यांदा ते हारले आणि तिसऱ्यांदा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते परत उभे, त्यांनी ठरवलं होतं की मी हा लढणार आणि ते एकाकी लढले. काही साहित्य क्षेत्र वगैरे त्यांच्या पाठीशी उभं नव्हतं त्यावेळेला कोर्टाने निकाल असा दिला होता की श्लील आणि अश्लील असं काहीच नसतं, तुमची इंटेन्शन्स ते ठरवतात. त्यामुळे चक्र कादंबरीमध्ये स्मिता पाटीलची नग्न आंघोळ आपण बघतो, पण आपल्याला त्याचा म्हणजे ते भावना चाळवण्यासाठी नसतं. बँडेड क्वीन मधला जो म्हणजे बलात्काराचा सीन आहे, तो बलात्काराचा सीन माझा अनुभव सांगतो की आईला तो सिनेमा पाहायचा होता आणि मी तो आईला सिनेमा पाहायला घेऊन गेलो आणि बाल्कनीत गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं आजूबाजूला सगळी तरुण मुलं आहेत आणि आता हे काय होणार म्हणजे ह्याचं. आणि तो सीन जेव्हा सुरू झाला तेव्हा मी अक्षरशः अशा याने होतो की आता खूप शिट्ट्या टाळ्या, म्हणजे आईला काय एक हे येईल. आणि मी लिटरली सांगतो सायलेन्स होता, एक शिट्टी आली नाही, एक टाळी आली नाही, कारण इंटेन्शन्स त्यांना जे त्यांना भावना चाळवायच्या नव्हत्या. त्यामुळे अख्खा तो तरुण वर्ग जो होता ना की तो त्याचा थरार अनुभव होता आणि तो त्या बलात्काराच्या विरुद्ध होता. त्यामुळे माझं म्हणणं असं की काही तुम्ही नग्नतेलाही माझा विरोध नाही. म्हणजे अनेक नाटकं अशी मी विदेशामध्ये पाहिली आहेत की ज्याच्यामध्ये नग्न स्त्री पुरुष नाटकामध्ये येतात. इंटेन्शन्स काय आहेत ती तपासली पाहिजे. आणि म्हणून हिंसेच्या पाठीमागे आणि लैंगिकतेच्या पाठीमागची जर इंटेन्शन्स जर चांगली असतील तर मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारे त्याचा वाईट परिणाम होत नाही. म्हणून काकोडकरांनी हे त्या निकालानंतर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं इंटेन्शन काय आहे. आणि इंटेन्शन लक्षात येतं, इंटेन्शन्स पकडली जातात. कुणाला असं जर वाटत असेल की हे असेल तर तसं नाहीये. म्हणजे राज कपूरने शेवटीची इंटेन्शन आपल्या लक्षात आलीच ना राज कपूरच्या याची. सर, मग हेच की आता आपण समारोपाकडे येतोय हळूहळू, तर आपण नवोदित लेखकांसाठी किंवा अभिजात वाचकांसाठी आपण काय सांगाल, आपण की त्यांच्यासाठी किंवा आपण किंवा त्यांनी स्वतः काय केलं पाहिजे की ज्यामुळे वाचन संस्कृती किंवा मुळात साहित्य हे टिकून राहील किंवा आणखीन वृद्धिंगत होत जाईल? तर आपण काय मार्गदर्शन कराल? मी मार्गदर्शन करण्यापेक्षा सुद्धा मी लेखक म्हणून अपेक्षा व्यक्त करेन की प्रत्येक कलाकृतीकडे ना अत्यंत मोकळेपणाने प्रत्येक कलाकृतीला सामोरे जा. आजकाल काय झालंय माहितीये ना की साहित्यबाह्य प्रवृत्ती साहित्याकडनं वेगळ्या अपेक्षा करायला लागल्या. मग लोक सांगतात की साहित्यामध्ये हे असलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे, हे केलं पाहिजे, आमचं आम्हाला करू द्या.
त्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की म्हणजे ही या सगळ्या अपेक्षांमुळे आजकाल रहस्य कथा वाचायला मिळत नाहीत, आजकाल चांगला विनोद वाचायला मिळत नाही, नाही. आजकाल गूढकथा नाहीत. मतकरींनी जे दालन समृद्ध केलं होतं, धारपांनी केलं होतं, याचं कारण असं की आपण साहित्याला अमुक असलं म्हणजे ते अभिजात, अमुक असलं म्हणजे ते नाही, अशा पद्धतीचा विचार न करता प्रत्येक साहित्य ही त्या साहित्यिकांनी आपापल्या जीवनाच्या अनुभवाची एक खिडकी उघडी करून दिलेली आहे, या नजरेने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. बरोबर. साहित्याची सगळी दालनं समृद्ध झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही गूढकथाही तितक्याच इंटेन्सिटीने वाचल्या पाहिजेत. तुम्ही सामाजिक प्रश्न मांडणारे गोष्टी सुद्धा, भावकविता असतील, निसर्ग कविता असतील, मुक्त कविता मुक्त छंद असतील, त्यामुळे सगळ्या साहित्य कृतीकडे तुम्ही कोणत्याही प्रकारे पूर्वग्रह न ठेवता वाचायला लागा. खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जन्माला येईल, खूप वेगवेगळ्या प्रकार, कारण अगाथा ख्रिस्तीही महत्वाची असते, शेक्सपियरही महत्वाचा असतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला मिळेल. फक्त त्यांनी कुठल्याही साहित्यबाह्य प्रवाहांना दिलेल्या मोजपट्ट्यातून साहित्याकडे बघू नये, एवढीच माझी वाचकांकडनं अपेक्षा आहे. आपोआप वाचन संस्कृती आहेच, मला असं वाटतं लोक खूप वाचतात, अजूनही वाचायला लागते. सर थँक्यू सो मच. एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला विचारायचा की आता आपल्या समोरील काय नवीन आव्हानं आहेत किंवा आपण आम्हा प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी काय नवीन प्रकल्प घेऊन येत आहे? खरंच असं होतं की एखादं सगळं लिहून झाल्यानंतर असं वाटतं की आता सगळं रिकामं आहे याच्यामध्ये, पण एक विनोदी नाटक डोळ्यासमोर आहे, एक वेगळ्या प्रकारचं, आणि नवीन कादंबरीचं अजून खरं तर काही डोक्यामध्ये नाहीये, पण काहीतरी ते होईल. पण सध्या तरी एक नाटक डोळ्यासमोर आहेत, काही सिनेमांमधल्या भूमिका आहेत जे तयार होऊन पडलेले आहेत, जे आता लॉकडाऊन नंतर समोर येतील, अशा पद्धतीने चालू आहे. सर खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी, आणि आम्ही खरंच खूप वाट बघतोय की आपलं नवीन नाटक बघण्यासाठी. आपण आज जे मार्गदर्शन केलं ते खूप बहुमोलाचं आहे, आणि आपण एक कादंबरीकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची एक नवीन दृष्टी आम्हाला दिली, त्यासाठी आपले खूप खूप आभार. आमची आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, अभिव्यक्त व्हा, आणि महा MTVच्या चॅनलला, पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.